नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल अमेरिकन मार्केट काही संबंधित होतं. डाव जोन्स S&P 500 मंदीत होते. डाव जोन्स जवळजवळ हाय पॉईंटपासून 600 पॉईंट खाली गेलं. त्यांच्या खाजगी नोकऱ्या म्हणजे प्रायव्हेट जॉब्स याची आकडेवारी आली त्या 41,000 वाढल्या. नोव्हेंबरमध्ये 29,000 वाढल्या होत्या, पण 47,000 वाढतील अशी अपेक्षा होती. जॉब ओपनिंगचे आकडे आलेत. ते नोव्हेंबरमध्ये 7.146 मिलियन होते. ऑक्टोबरमध्ये 7.449 मिलियन होते. तर अपेक्षा 7.610 मिलियनची एवढी अपेक्षा होती. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1,527 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 2,889 कोटीची. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर क्रूड 60च्याही खाली गेलं आहे, 59.96च्या आसपास. बॉन्ड यील्ड 4.17 आहे, तर डॉलर इंडेक्स 98च्या लेव्हलवर आहे. सध्या मार्केटमध्ये अस्थिर व्हायला ट्रम्प साहेबांची बडबड हे एक कारण आहे. ट्रम्पने काल सांगितलं की डिफेन्स कंपन्यांनी म्हणजे अर्थात अमेरिकेतल्या डिफेन्स कंपन्यांनी R&D म्हणजे रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च वाढवला पाहिजे, नाहीतर त्यांना डिव्हिडंड आणि बायबॅक करायला संमती दिली जाणार नाही. खरं तर डिव्हिडंड देणं, बायबॅक करणं हे ट्रम्पच्या अधिकारात येत नाही, तरीसुद्धा त्यांनी याच्यावर सह्या केल्या आहेत असं समजतं. त्याचप्रमाणे हाऊसिंग सेक्टरच्या संबंधात सुद्धा त्यांनी बडबड केली. म्हणजे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटनी अख्ख्या कॉलनी विकत घ्यायच्या आणि नंतरच्या प्रॉफिटवर विकायच्या, याला मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ॲफोर्डेबल हाऊसिंगवर ते जोर देत आहेत आणि मोठ्या इन्स्टिट्यूटने अशा प्रकारची गुंतवणूक करू नये असं सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे डिफेन्स बजेट वाढवावं असं सुचवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलाने फक्त अमेरिकेचं सामान खरेदी करायचं आहे. त्याचबरोबर कमॉडिटी इंडेक्सचं रिबॅलन्सिंग होणार आहे, त्यामुळे गोल्ड आणि सिल्व्हरचे भाव कमी होतील असा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आपण भारतीय आकडेवारी बघूया आता. तर रिअल GDP याचा अंदाज जो व्यक्त करण्यात आला आहे तो 7.4 एवढा दिला आहे आणि नॉमिनल GDP 8% एवढा अंदाज देण्यात आलेला आहे. आता आपण आपल्या इथे काय काय घडलं आहे हे पाहूया. पण त्याचबरोबर आता बातम्या काही प्रमाणात कमी असतील आणि हळूहळू रिझल्ट जोर घेतील असं दिसतंय. तर टाटा स्टीलची आकडेवारी आली तर रेकॉर्ड प्रोडक्शन टाटा स्टीलचं झालं आहे. क्रूड स्टीलचं उत्पादन जे आहे ते 12% वाढलं आहे, क्वार्टर ऑन क्वार्टरसुद्धा आणि इयर ऑन इयरसुद्धा. 6.34 मिलियन टन्स एवढं उत्पादन झालं आहे. जमशेदपूर आणि कलिंगनगर युनिटमध्ये उत्पादन वाढलं आहे
आणि डिलिव्हरीसुद्धा 6.04 मिलियन टन हेही रेकॉर्ड डिलिव्हरी झाली आहे. त्यामुळे टाटा स्टील तेजीत राहू शकतो आणि टाटा स्टील तेजीत राहिला की स्टील सेक्टरच्या बाकीच्या शेअरवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे JSW स्टील किंवा स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया हेही शेअर काही प्रमाणात तेजीत राहतील. इन्फोसिस, कॉग्निशन बरोबर इन्फोसिसने भागीदारी केली आहे. सिप्ला, USFDAने 9 त्रुटी दाखवल्या, फॉर्म 483 दिला. या संबंधात सिप्लाने असं सांगितलं आहे की त्यांची इंजेक्शन सप्लाय करणारी जी पार्टनर कंपनी होती त्या पार्टनर कंपनीच्या काही चुका झाल्यात, तर आम्ही त्यामध्ये लक्ष घालू असं मॅनेजमेंटने सांगितलं. अडाणी ग्रीन ही आसाही इंडिया ग्लासला 20.8 मेगावॅट सोलर विंड हायब्रिड पॉवर पुरवण्यासाठी त्यांनी करार केला आहे. पण खावडा युनिटमधून ही पॉवर त्यांना पुरवली जाणार आहे. पण आसाही इंडिया ग्लासनी काही गुंतवणूक केली पाहिजे, तर 26% स्टेक त्यांनी घेतला पाहिजे असं अडाणी ग्रीननी आसाही इंडियाला सांगितलं आहे. ग्लँड फार्माला USFDAकडून डोळे येणं याच्यावरच्या औषधाला मंजुरी मिळाली आहे. म्हणजे ओलोपॅप्टाडाइन हायड्रोक्लोराईड सोल्युशन असं त्या औषधाचं नाव आहे. या औषधाला परवानगी मिळाली आहे. हुडको, छत्तीसगड राज्य सरकारबरोबर 5 वर्षात 1,00,000 कोटी आर्थिक सहाय्य करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. IRB इन्फ्राचं टोल कलेक्शन 12% वाढलं आहे, ते 753 कोटी एवढं झालं आहे. मिडवेस्ट ही खाण उद्योगातील कंपनी आहे, माइन्सच्या क्षेत्रातील. तर आंध्र प्रदेश खाण मंत्रालयाने रंगीत क्वार्टाईज ब्लॉक्स याचं उत्पादन करण्यासाठी 21 हेक्टर क्षेत्रात 30 वर्ष मुदतीची लीज त्यांच्याबरोबर केली आहे. NCL इंडस्ट्री कंपनीच्या सिमेंट उत्पादनात आणि डिस्पॅचेसमध्ये 5% वाढ झाली आहे. तर 6.95 लाख टन एवढं उत्पादन झाले आणि डिस्पॅचेस पण झालेत. बालाजी एमाइन्सला 258 कोटी इंडस्ट्रीयल प्रमोशन सबसिडी मिळेल. म्हणजेच एवढे पैसे त्यांना सरकारकडून मिळतील. त्यामुळे बालाजी एमाइन्स तेजीत राहण्याची शक्यता आहे. तसंच NCL इंडस्ट्रीजसुद्धा. गोदावरी पॉवर, आरीडोंगरी आयर्न ओर माइन्ससाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं प्रेझेंटेशन त्यांनी पूर्ण केलं आहे. स्वराज इंजिन्स सेबी लिस्टिंग रेग्युलेशन पाळली नाहीत म्हणून NSE आणि BSEकडून वॉर्निंग लेटर मिळालं. पण या वॉर्निंग लेटरचा शेअरच्या किमतीवर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. एंजल वन 15 जानेवारीला स्टॉक स्प्लिटवर विचार करणार आहे. कल्पतरू प्रोजेक्ट विंध्याचल एक्सप्रेसवेमधला 100% स्टेक 775 कोटीला विकायला परवानगी मिळाली आहे. या बातमीचा सुद्धा खूपसा परिणाम शेअरवर होईल
असं मात्र वाटत नाही, कारण ते ॲक्च्युअली विकतील तेव्हा त्यांना पैसे मिळतील. आत्ता ते काही ॲक्च्युअली विकत नाही आहेत. डेव्हलपमेंटनी 993 कोटीच्या ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत. आता कुठले शेअर तेजीत आणि कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. मार्केट खूप विचित्र चाललं आहे. विचित्र म्हणजे असं की आता काल ज्वेलरी सेक्टर सगळा सुंदर चालला होता. म्हणजे तुमच्याकडे जर ज्वेलरी सेक्टरमधले शेअर अडकलेले असतील तर काल निघण्याची शक्यता होती. जवळजवळ त्या सेक्टरमधले सगळे शेअर तेजीत राहिले होते आणि बाकीचं मार्केट मात्र मंदीत राहिलं होतं. म्हणजेच काय, मार्केटकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. अचानक तुमच्याकडे असलेला शेअर एखादा वाढू शकतो आणि त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आता तेजीत कुठले शेअर राहतील हे बघूया. पर्सिस्टंट, NMDC, NCL इंडस्ट्री, टाटा स्टील, ग्लँड फार्मा, अडाणी ग्रीन, इन्फोसिस, ABB, BHEL, IRB, SRF, ग्लँड फार्मा, JBM ऑटो, ॲलिव्हस ही ग्लेनमार्कमधून बाहेर पडलेली कंपनी, JSW स्टील, डिलिव्हरी, एंजल वन, HCL टेक, बजाज ऑटो, हुडको, बालाजी एमाइन्स, पेनॅन्शिया बायो. ही पेनॅन्शिया बायो ही कंपनी डेंग्यूवरची लस शोधून काढते. लार्सन अँड टुब्रो, फिनोलेक्स, ॲस्ट्रल, KPIT, मिडवेस्ट, कोफोर्ज, PVR, ICICI बँक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, सोलार इंडस्ट्री, अपार. कारण कॅपिटल गुड्सच्या ज्या कंपन्या आहेत त्या सध्या चालताना दिसत आहेत. BHEL चालते आहे, ABB चालते आहे, म्हणून अपार इंडस्ट्री दिला आहे. ICICI बँक. तर मंदीमध्ये मॅक्स हेल्थ, ज्युबिलंट फूड, LG इलेक्ट्रॉनिक्स. क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट म्हणजे QSR याच्यावरती एक मॅक्वेरीने रिपोर्ट दिला आहे. तर या क्षेत्राची मागणी हळूहळू कमी होती आहे आणि सफायर आणि देवयानी यांच्यामध्ये जे मर्जर होत आहे त्याचा परिणाम ज्युबिलंट फूडवर होईल. तर ज्युबिलंट फूडपेक्षा सफायर आणि देवयानी यांना मागणी अधिक येईल. तर मॅक्वेरीने QSRच्या संबंधात मोठा रिपोर्ट दिला आहे. तर तुम्ही गुगल करून तो रिपोर्ट वाचू शकता. त्याचबरोबर दुसरा एक रिपोर्ट व्हेनेझुएलावर आला आहे, तो माझ्या वाचनात आला आहे. तर त्याच्या संबंधात त्यांनी सांगितलं आहे की व्हेनेझुएलावर जी सँक्शन्स लावली होती त्यामुळे तेल विहिरींचं खूप नुकसान झालं आहे. त्यांच्याकडे तेलाचा साठा जरी असला तरी ॲक्च्युअल उत्पादन 1% होत आहे. तर व्हेनेझुएलाची जी पाईपलाईन आहे ऑइलची ती पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणावर लिकेज आहे. त्याचे तुकडे काढून विकले गेले आणि खूप डॅमेज झालं आहे. तर तिथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट अमेरिकन ऑइल कंपन्यांना करावी लागेल आणि 10 वर्ष ओळीने अशी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तेव्हा त्याचा परिणाम दिसेल. तर एवढी इन्व्हेस्टमेंट करायला
ऑइल कंपन्या आत्ता ताबडतोब तयार होतील असं मात्र दिसत नाही. त्यामुळे जेवढं इमॅजिन केलं जात आहे की ऑइलचं प्रोडक्शन वाढेल तेवढं वाढेल असं वाटत नाही. आणि या ऑइल कंपन्या जिथपर्यंत अशांतता आहे सगळीकडे, बारीक सारीक युद्ध होत आहे, तर ह्या अशांत वातावरणामध्ये ऑइल कंपन्या गुंतवणूक करायला तयार होतील असं दिसत नाही. कारण ती डेड इन्व्हेस्टमेंट होईल, त्यातून प्रोडक्शन येऊन फायदा मिळायला खूप वर्ष लागतील. असा एक मोठा रिपोर्ट व्हेनेझुएलाच्या संदर्भात सुद्धा आलेला आहे. तर असे जे रिपोर्ट येतात ते तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही वाचत जा, म्हणजे एक क्लिअर पिक्चर आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतं. तर बघू आता 3 दिवस तरी सोमवार, मंगळवार, बुधवार मार्केट डाऊनच चाललं आहे. तर आज एक्सपायरी आहे, तर आज आणखीन काय काय होत आहे ते बघावं लागेल. बघूया काय होत आहे ते. नमस्ते.